ये भावा कुणाची हवा या न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। मी आहो आज अमरावती लोकसभा मतदारसंघात। अमरावती लोकसभा मतदारसंघाला ऐतिहासिक पार्श्वभूमी तसेच संतांची पार्श्वभूमी लाभलेली आहे। संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याच भूमीतल्या आहेत, तर देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ज्या आहे प्रतिभाताई पाटील या सुद्धा या भूमीतल्या आहे। हा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून 1951 पासून तर 91 पर्यंत सलग काँग्रेसच्या ताब्यात होता। मात्र 1996 पासून या मतदारसंघावर शिवसेनेची सलग सत्ता राहिलेली आहे। 5 टर्म या ठिकाणी शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत आणि गेल्या 2014च्या निवडणुकीत नवनीत राणा आणि शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्यात थेट लढत झाली आणि आनंदराव अडसूळ हे या ठिकाणी खासदार झालेले आहेत। अजूनही या मतदारसंघात अनेक समस्या आहेत। या मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या संपल्या काय किंवा या नागरिकांना नेमकं काय वाटतंय आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून। दादा मला सांगा, त्या हवा कुणाची आहे, तुम्हाला काय वाटतं? रवी राणा खासदारांनी कामं केले का? हो केले ना केले। रवी राणाच का बरं? तुम्ही रवी राणा मतदान करणार का? हो रवी राणा येणार ना। अजूनही आपल्यासोबत काही लोक आहेत। मावशी मला सांगा, तुम्ही कोणत्या गावावरून आलेले आहे? तुम्ही सांगा कोणत्या गावावरून आलेले आहे? मूर्तीचा कोणाची हवा आहे सध्या, राहुल गांधी की मोदी? राहुल गांधी। राहुल गांधी। काकाजी तुम्ही सांगा, राहुल गांधीची हवा आहे की मोदीची? राहुल गांधी। का बरं राहुल गांधीची हवा आहे? राहुल गांधी चांगले काम करणार आहे। चांगले काम करणार काय सर्व हेच केलेलं आहे, म्हणजे भपके दिले, भाषण केले, निरा कुंबलेबाजीच केले। अच्छा, मोदी साहेबांनी फक्त आश्वासन दिलेलं आहे? आश्वासन दिले, काहीच नाही केलं। काय केलं मोदी साहेबांनी? काहीच नाही। शेतकऱ्यांसाठी काहीच नाही। शेतकऱ्यासाठी काहीच नाही केलं। शेतकऱ्यासाठी काहीच नाही केलं। खाते खोला, आम्ही तुमच्या बँकेत पैसे जमा टाकू, हे करू, काहीच आजपर्यंत काहीच 5 वर्षात त्यांनी हे नाही केला। अच्छा अच्छा। आम्ही आता राहुल गांधीला मतदान करणार। तुम्हाला काय वाटतं, शेतकऱ्यांसाठी काय करायला पाहिजे होतं मोदींनी? तर कर्जमाफी नाही केली, अजून बरंच काही नाही केलं त्यांनी। अच्छा, फक्त किसानासाठी हे करू ते करू काहीच नाही केलं। शेतकरी नाराज झालेले आहेत। तुम्हाला काय वाटतं नेमकं, तुम्ही कोणाला मतदान करणार? तरी कोणाला मतदान करणार? राहुल गांधी। राहुल गांधी। निश्चितच शेतकरी आपल्याला नाराज दिसतो। दादा मला सांगा, या निवडणुकीत नेमकी कोणाची हवा आहे? तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून येईल? नाही, हवा वगैरेचा प्रश्न नाही, जो चांगलं काम करेल त्यालाच लोकांनी मतदान करावं। जिल्ह्यातले प्रश्न तुम्हाला वाटतं का मार्गी लागले? नाही लागले। कोणाला वाटतं? दादा मला सांगा, नेमकं यावर्षी कोणाची हवा आहे? तुम्ही कुठून आलेले आहे? सर मी सातारागावरून आलेलो आहे दिवसा। तर हवा तर सध्या ते काँग्रेसची चाललेलो आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेसची हवा चाललेलो आहे। मोदी सरकारने जे आश्वासन दिले ते पूर्ण झाले काय? मोदींनी कामं चांगले केलेले आहेत, पण काही आश्वासन आहे त्यांचे अपूर्ण राहिलेले आहे। जसं कर्जमाफी हे ते बाकी अपूर्ण राहिलेले आहे। पण जे कामं आता BSNLचे कामं होते, जे 2010मध्ये व्हायला पाहिजे होते, ते न झाले, 10 वर्ष लेट झाले, ते मोदींनी आता यावर्षी पूर्ण केले। आपण या शहरातल्या मुख्य बाजारपेठेत आहोत। या बाजारपेठेत अनेक हॉकर्स बसतात। या हॉकर्सचं काय प्रतिक्रिया आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। दादा मला सांगा, यावर्षी नेमकी कोणाची हवा आहे, कोण निवडून येईल? राहुल गांधी यायला पाहिजे। का बरं? ते आतापर्यंत ते आपले जेवढे वर्षापासून ते चालवले आहे, गांधी समाज जेवढे त्यांनी सांगितलेले जेवढं आत्तापर्यंत गांधी समाजने केलेले देशासाठी सगळ्यासाठी, ते आतापर्यंत तेच यायला पाहिजे। मोदी साहेबांनी जे 5 वर्षात कामं केले, तुम्ही समाधानी नाही का? नाही, आम्हाला समाधान नाही। का बरं? नाही, टॅक्स वाढले, गरिबासाठी लई परेशानी झाली, बँकेमध्ये परेशानी झाली, नंबर लावले, सगळे केले, काय कोणाला सगळ्या गरीब माणसं आहे त्या आम्ही हातगाडीवाले, आम्ही नंबर लावले। अच्छा, नोटाबंदीच्या वेळेस? मग आता नोटाबंदीमुळे तुम्हाला काय फटका बसला नेमका? नाही, नेमचे आम्हाला काय त्रास लागला ना, ते लाईन लागली, लाईनमध्ये आम्ही 2-2 तास 3-3 तास उभं राहिले। निश्चितच इथल्या आपण नागरिकांना विचारत आहोत, तर फटका जो आहे तो नोटाबंदीच्या काळात त्या नागरिकांना फटका बसला, त्यामुळं लोकसुद्धा इथे नाराज आहेत। आपण आणखी काही ॲटो चालक आहेत, ॲटो चालकांना नेमकं विचारूया। शहरातली ही खरं तर मुख्य बाजारपेठ आहे। या ठिकाणी शहरातील आणि जिल्ह्यातील संबंध शेतकऱ्याच्या इजा असते। आपण काही लोकांना आणखी विचारूया। दादा आप कहाँ से आए हैं? यही के। मुझे बताइए कि अभी इस साल किसकी हवा चल रही है? अभी देखो, हवा का तो बताने नहीं आता, हालात जो है टोटल सभी के खराब। अब रही बात क्या सरकार कौन सी आना चाहिए, सरकार कोई भी हो, लेकिन जनता को परेशानी नहीं होनी चाहिए। अच्छा, सरकार में देखो कोई भी पार्टी करे, सबको अपना अपना
नॉलेज है, तजुर्बा है, काम किस तरह करना चाहिए। मोदी साहब के काम पर आप खुश हैं? जी नहीं, मैं उनके काम पर खुश नहीं। क्यों? वो इसलिए कि कैसे उनके राज के अंदर कई हादसे हो गए, तासुबखोरियाँ, और उसमें क्या है जातिवाद ज़्यादा उभर कर रहा है। हमको बार बार सुनने में आया कि कहीं मस्जिद में स्फोट हो गया और कहीं गरीबों के घर को घेर के मारा गया। बार बार हम देखते आ रहे हैं, सुनते आ रहे हैं। इस तरह की घटना नहीं होनी चाहिए। जबकि कोई राजकारण पर अगर बैठता है, बादशाह होती है उसके राज के अंदर, तो ये बिल्कुल नहीं होना चाहिए। हाँ। मोदी सरकारच्या काळात अनेक जातीय हिंसाचाराच्या घटना घडल्याचं बोलत आहे। दादा मला सांगा, तुम्ही किसकी हवा चल रही है अभी हवा तो राहुल गांधी जी की चल रही है इधर। राहुल गांधी जी चर्चा में राहुल गांधी जी है, और इस कारण अभी मोदी जी को बुरा भला बोल रहे हैं पब्लिक। सबसे ज़्यादा व्यापारी जो व्यवस्था है वो बहुत घट गई है। सबसे ये 5 साल के अंदर व्यापारी व्यवस्था जो है एकदम ही ख़राब हो गई है। व्यापारियों की पोजीशन ख़राब है, हर मार्केट की पोजीशन अभी ऐसी है, व्यापारी बैठे रह रहा है दुकानदार में, हर जैसा परिस्थिती वो हो गई है। व्यापाऱ्यांची परिस्थिती जी आहे ती अतिशय वाईट झालं सांगत आहे। दादा मला सांगा, तुम्ही नेमकं यावर्षी कोणाची हवा आहे? राहुल गांधी, नरेंद्र यावर्षी मोदी? राहुल गांधीची हवा सध्या दिसत आहे। याच्यात काय आहे का, हे आतापासून 5 वर्ष झाले आहे ना, काही म्हटलंच नाही। ते 5 वर्षापासून 4.5 वर्षानंतर सांगून राहिले आता हे मस्जिद बना, हे करा, हे करा, हे काही अर्थ नाही याच्यात। बस अजून काय आहे त्याच्यात? जिल्ह्यातले प्रश्न मार्गी लागले, खासदारांनी मार्गी लावले काय? खासदारची मार्गी कुठं आहे? आता नवनीत राणाची हवा दिसते इथं खासदारमध्ये। अच्छा अच्छा। हा, खासदार अडसूळ साहेबांनी जी कामं केले 5 वर्षात, जे 10 वर्षात, तुम्ही समाधानी आहात काय? आता सध्या का इथं तर काही कामं दिसत नाही राहिले आमचे। ऑटोचे परमिट किती वाढले, आता आमची किती वाढली। पहिले काय नेमके होते सिटी बरोबर, आता ऑटोचे परमिट एवढे दिले का आमचे पोट बंद झाले याच्यात। अच्छा। हा, सिटीच्या हिशोबात द्यायला का होते। हा, सिटी आपली झाली थोडी की वेळकर, आणि आम्ही परमिट झाले किती काय 10,000 परमिट वाढवले इतके टॅक्सी वाढले आपल्या इथं का आमचं धंदे दिवसभरचे काय कमी 1000 रुपये आता 200 वर आले आम्ही। अच्छा अच्छा। निश्चितच हा छोटा जो वर्ग आहे, काम करणारा वर्ग आहे, ऑटो चालक असेल किंवा इतर जे लोक आहेत ते लोक नाराज दिसत आहेत। दादा मला सांगा, नेमकं कोणत्या गावावरून आले तुम्ही? आम्ही डोंगरगाव। डोंगरगाव। अच्छा, अमरावती जिल्ह्यातच आहे? नाही, वाशिम जिल्ह्यामध्ये। अच्छा, मला सांगा, यावर्षी नेमकी तुम्हाला हवा कोणाची वाटते, राहुल गांधी की नरेंद्र मोदी? मला तर असं वाटते राहुल गांधीच पाहिजे। का बरं राहुल गांधी पाहिजे? कारण मोदी सरकारने जे केलं शेतकऱ्यासाठी ते काहीच नाही केलं। त्यामुळं जे काँग्रेस करत होती ते काँग्रेसनं केलं, ते मोदी सरकारने केलं नाही। अच्छा अच्छा अच्छा। हां, ओके ओके। तुम्हाला काय अपेक्षा होती मोदी सरकारकडून नेमक्या? मोदी सरकारकडून आम्हाला अपेक्षा अशी होती की बाबा शेतकऱ्यासाठी काहीतरी करल, पण शेतकऱ्यासाठी काहीच नाही केलं। 6,000 रुपयाचं पॅकेज दिलं शेतकऱ्यांना, पण बाकी काहीच नाही करू शकलं मोदी सरकार। अच्छा, निश्चितच शेतकरी वर्ग जो आहे हा मोदी सरकारवर नाराज आहे। हे ऑटो चालक आपल्यासोबत आहे। भैया मुझे बताइए, आप ऑटो चलाते हैं, दिन में कितना कमाते हैं, और क्या सरकार ने जो काम किया मोदी सरकार ने, क्या आप खुश हैं इस काम से? नहीं, क्यों? खुश नहीं है ना। 20 साल पीछे चल गए ना देश अपना मोदी सरकार की वजह से। अच्छा, यावर्षी हवा कोणाची, राहुल गांधी की नरेंद्र मोदी? राहुल गांधी की हवा है, और राहुल गांधी ही चुन के आने को होना। देश का प्रधानमंत्री राहुल गांधी बनने को होना। अच्छा, ठीक आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी की लोक जे सांगतात आपल्याला राहुल गांधी जी हवा है। महिला आपल्यासोबत आहे। दीदी मुझे बताइए, इस साल अभी किसकी हवा है, राहुल गांधी की हवा है या नरेंद्र मोदी जी की? बोलिए बोलिए। राहुल गांधी। राहुल गांधी। हाँ, इंशाल्लाह राहुल गांधी। क्या वजह है राहुल गांधी की हवा है, क्यों लग रहा है आपको? मतलब वो काम अच्छा करते ना, वो मोदी ने कुछ भी नहीं किया उसने। हाँ, और 4 साल जो है 4 साल मोदी ने हमको सिर्फ परेशान कर दिया। हाँ, और उसने 4 साल मतलब बाहर ही घूमा, वो इंडिया में नहीं था वो, इसलिए उन्होंने इंडिया में कुछ भी नहीं रहकर कुछ भी नहीं किए। और महंगाई बहुत बढ़ गई उनके, जब मतलब उनके कार्यकाल में बोलेंगे तो महंगाई बढ़ गई। आपण अमरावती जिल्ह्यात आलेलो आहोत आणि अमरावती जिल्ह्यात नेमकं कुणाची हवा आहे आपण अमरावतीकरांच्या भावना जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत काही नागरिक आहेत। दादा मला सांगा, नेमकं आपल्या जिल्ह्यात कोणाची हवा है, अडसूळ साहेबांची हवा है कि नवनीत राणाची हवा है? अभी तो कुछ मालूम ही नहीं, प्रचार ही नहीं हो रहा, तो क्या मालूम पड़ेगा। जब प्रचार हो जाएगा तो मालूम पड़ जाएगा कौन आता कौन नहीं। हा युवक आपल्यासोबत आहे। जिल्ह्यात कोणाची हवा है? हमारे अपने हिसाब से तो आनंद अडसूळ आने को नहीं आता। अच्छा, का बरं आनंदराव अडसूळ? क्योंकि आनंद अडसूळ ऐसा अपनी
शिवसेना की वो है वही होना हमारा को तो। अच्छा, जिल्ह्यात आनंदराव अडसूळ यांची हवा आहे असं कार्यकर्ते सांगत आहे. हे दुकानदार आहेत, आपण दुकानदारांना नेमकं विचारूया. काका मला सांगा की आपण कुठून आलेला आहात, जिल्ह्यात कोणाची हवा सुरू आहे सध्या? दोनों की सभा कांग्रेस और बीजेपी दोनों बराबरी है. दादा मला सांगा जिल्ह्यात नेमकी कोणाची हवा आहे, नवनीत राणाची अडसूळांची? आनंदराव अडसूल को वोट देना मजबूरी है क्योंकि मोदी को प्राइम मिनिस्टर होना जरूरी है देश के भलाई के लिए. अच्छा. मोदी साहेबांनी जे कामं केलं त्यात तुम्ही समाधानी आहात? हाँ बिल्कुल समाधान है. अच्छा. व्यापाऱ्यांवर जो टॅक्स वगैरे लागलेला आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? LBT को हटा दिया, उससे बड़ी जीत तो कोई हो ही नहीं सकती. निश्चितच मोदी सरकारवर व्यापारी वर्ग जो आहे हा व्यापारी वर्ग LBT वगैरे हटवल्यामुळं खुश आहेत. जाणारे येणारे लोक आपल्यासोबत आहेत. दादा मला सांगा जिल्ह्यात काय विकासाचे प्रश्न तुम्हाला वाटते मार्गी लागले, कोणाची हवा आहे यावर्षी, कोण निवडून येईल? यावर्षी आनंदराव अडसूळांची हवा आहे परंतु नवनीत राणा यांचं पण खूप जोर आहे. अच्छा. आणि एक नवीन कॅन्डिडेट असल्यामुळे नवनीत राणांना जर सपोर्ट केला तर होऊ शकेल आणि आनंदराव अडसूळांना मत दिला तर 6व्यांदा निवडून आल्यानंतर मंत्रिपद मिळेल आपल्या अमरावती शहराला. केंद्रीय मंत्रिपद पण मिळू शकेल त्यांना. त्यामुळे जास्तीत जास्त ओढ जी आहे ती आनंदराव अडसूळांकडे आपली. दादा तू सांग रे, कुठून आला तू, कोणाची हवा आहे? काय नाव तुझं? आदर्श लालचंद मिश्रा. अच्छा. कोणाची हवा आहे आपल्या जिल्ह्यात, कोण निवडून येईल? मोदी. मोदी निवडून येईल. ठीक आहे. हा छोटा मुलगा आहे, हा छोटा मुलगा सुद्धा सांगतो की मोदी निवडून येईल. दादा मला सांगा तुम्ही कुठल्या गावावरून आले? इथलंच आहे. आपल्या जिल्ह्यातले जे प्रश्न आहेत, जे प्रश्न मार्गी लागलेले आहेत, कुणाची हवा यावर्षी? नेहमीप्रमाणे मोदी और आनंदराव अडसूळ जे आहे यांनी जे गठबंधन केले आहे शिवसेना आणि BJP, त्यामुळे मोदीच्या मेहरबानीने आनंदराव अडसूळ यावर्षी पुन्हा निवडून येईल. अच्छा. जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रश्न होते, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव वगैरे जे मिळाला नाही अजूनपर्यंत, तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल सरकारचं? ते कसं आहे, एकदम पहिल्या पंचवार्षिकमध्ये सगळे प्रॉब्लेम जे आहे सॉल्व्ह होत नसते ते. ताई मला सांगा कुठल्या गावावरून आला तुम्ही? मी अमरावती. अमरावती जिल्हा. कोणाची हवा चालू आहे अमरावतीमध्ये, कोण येईल अमरावतीमध्ये निवडून? सर आता काही सांगू शकत नाही. हा अमरावतीमध्ये जास्त काँग्रेसच ऐकलं झालं. काँग्रेस. अच्छा. जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रश्न असेल किंवा इतर काही प्रश्न असेल ते मार्गी लागले असं तुम्हाला वाटते का? नाही, अजून मार्गी नाही लागले. ते शेतकरी खूप म्हणजे दुःखातच आहे. अजून मार्गी नाही लागले. काहींना पैसे दिले, काहींना नाही दिले. दुःखी आहे लोक, खूप दुःखी आहे. हो, लोक दुःखी आहेत सांगतात. आपण आणखी काही लोक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नेमकं हा काम करणारा युवक आहे. दादा मला सांग आपल्या जिल्ह्यात नेमकी कोणाची हवा आहे? अपने को कांग्रेस होना. कांग्रेस. का बरं कांग्रेस? फायदा उससे कैसा है, वो थोड़े कम पैसे कुछ भी मिल जाता था. अभी महंगाई कितनी हो गई, महंगाई बहुत हो गई. अभी अपने को कांग्रेस होना. प्रॉब्लम तो सॉल्व हो गई क्या? नहीं, प्रॉब्लम तो और बढ़ गए जिले के. सॉल्व कुछ नहीं हुआ, अभी प्रॉब्लम अभी बढ़ गई. जिल्ह्यातले अनेक प्रश्न जे आहे, अनेक प्रश्न अजूनही मार्गी लागले नसल्याचं हे लोक सांगत आहेत. दादा मला सांग कुठून आला तू? माझा कामावर कॅटरिंगच्या कामावर. तू कॅटरिंगचं काम करतो, काय रोज मिळते तुला आणि तुला जे मिळते तर तुझं भागते? आता यावर्षी जिल्ह्यात कोणाची हवा आहे तुला वाटते? बीजेपीची. कोण येईल निवडून? बीजेपी वाले निवडून येतं सांगत आहे. हा आणखी गाडीवाले दादा आपल्यासोबत आहे. दादा मला सांगा यावर्षी जिल्ह्यात कोणाची हवा आहे? रवि राणा की सीट. रवि राणा. हाँ, कोई भी नहीं चलता हमारे को. अच्छा. रवि राणा ही क्यों? रवि राणा कार्यकर्ता है, खांदे को खांदा लगा के काम करने वाला आदमी हो. लेकिन रवि राणा चुनाव में नहीं है. रवि राणा की पत्नी बीबी है, पत्नी है, पत्नी भी काम कर सकती है उनकी. अच्छा. लेकिन 5 साल से यहाँ पे जो 10 साल से शिवसेना खासदार है, सिवाय तराज के दूसरा कोई काम नहीं है. सिवाय तराज के दूसरा कोई भी काम नहीं है. तुम्ही नाराज आहे? हाँ, नाराज है खासदारांवर. हाँ, ठीक है. कोई खासदार नहीं चलता हमारे को राणा के सिवा. उनके बीबी के सिवा. दादा मला सांगा की तुम्ही कुठून आलेले आहे, आपल्या जिल्ह्यात कोणाची हवा आहे? आपल्या जिल्ह्यात सध्या वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडी. का बरं वंचित बहुजन आघाडी? प्रकाश आंबेडकर असा एक नेता आहे की सर्वाला समान चालून सर्वांना घेऊन चालत आहे. सर्व समाजाला, मुस्लिम राव, हिंदू राव, कोणी राव, सर्वांना घेऊन ते साथ देत आहे सोबतचा. आणखीच आता पुढाकार करण्याचे पुढे इकडे. मोदी सरकारने गेल्या 5 वर्षात अनेक शेतकऱ्यांसाठी कामं केले, लोकांसाठी कामं केले. तुम्ही त्याच्यावर समाधानी नाही का? समाधानी काहीच नाही. आम्हाला काहीच नाही भेटलं, अजूनही फायदा नाही भेटला त्याचा. 6,000 रुपये टाकले, अजूनही
एकही कास्तकाराला पैसे नाही भेटले अजून. शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं 6,000 रुपये किंवा त्यांचे कर्जमाफीचं, ते पूर्ण झालं? कर्ज अजून कर्ज पण माफ नाही झालं. तशीच रक्कम आहे अजूनही. शेतकऱ्यांचं कर्ज अजूनही माफ झालेलं नाही आहे. आणखी काही व्यापारी आहेत, दुकानदार आहेत, आपण त्यांना विचारूया नेमकं की त्यांना या सरकारबद्दल काय वाटते आणि जिल्ह्यात नेमकी कोणाची हवा आहे. दादा मला सांगा, यावर्षी निवडणूक जवळ आलेली आहे, जिल्ह्यात कोणाची हवा सुरू है? आप किसके बारे में बोलूँ मैं? आप किसी भी उम्मीदवार जो है, 2 उम्मीदवार है या 4 उम्मीदवार है अमरावती में, किसकी हवा चल रही? अभी तो कुछ मालूम नहीं है सर. अभी कभी तो कल ही अब फाइनल हुआ है. 5 वर्षात मोदी सरकारने जे कामं केले, तुम्ही समाधानी आहात? हो, समाधान. मोदी सरकारचं समाधान. यावर्षी परत मोदी सरकारला निवडून द्याल? हो. निश्चितच काही हा व्यापारी वर्ग जो आहे, हा व्यापारी वर्ग मोदी सरकारच्या कामावर खुश आहे आणि मोदी सरकारला परत यावर्षी निवडून द्याल. काका मला सांगा की यावर्षी आपल्या जिल्ह्यात कोणाची हवा आहे? आपल्या इथं तर राणाबाईची आहे. राणाबाईची. हो, आपल्या स्वतःची भाऊ पाहिजे ना, सुनबाई पाहिजे ना. बाहेरचा आमदार खासदार कायले घ्यावं? नाही पाहिजे का आपल्या अमरावतीला? मग जिल्ह्यात जे खासदार साहेबांनी 10 वर्षात काम केलं, तुम्ही समाधानी आहे? नाही ना. नाही समाधानी नाही. नाही ना. काय केलं? स्वतःच्या जमिनी त्यानं स्वस्त केल्या, आमच्या माग करून टाकल्या, म्हणजे ते खरेदी होत नाही, काही नाही होत. हां, अमरावती जिल्ह्यातल्या युवकांना मोठ्या प्रमाणात बाहेर कामाला जावं लागते, त्याबद्दल काय सांगा? बाहेर कामाला जावं लागतं म्हणजे इथं इंडस्ट्री नाही आहे ना. अमरावती म्हणजे छाबाडलेली आहे. इथं काही कोणताही खासदार येऊ द्या, काही येऊ द्या, तो इंडस्ट्री इथं आणत नाही, काही नाही करत. आणि इंडस्ट्री आली तर हे लोक म्हणजे त्याच्यावर धावा बोलतात का बा आमच्या माणसाईले कामं द्या, आमच्या माणसाईले कामं द्या. काय काम द्या? जिल्ह्यात रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. जिल्ह्यातल्या अजूनही तरुणांना रोजगारासाठी पुणे आणि मुंबईसारख्या शहरात जावं लागते. म्हणून इथला तरुण जो आहे, हा तरुण मुंबई पुण्याकडे जातो. त्या ठिकाणी अमरावती जिल्ह्यात उद्योग उभारले जावे, अमरावती जिल्ह्यात उद्योग यावा आणि इंडस्ट्री यावी, अशा युवकांची मागणी आहे. आपण आहोत अमरावती शहरात. ये भावा कुणाची हवामध्ये अमरावती शहरातील नागरिकांच्या आणखी आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपण आलेलो आहोत अमरावती शहरात. मावशी मला सांगा, तुम्ही कोणत्या गावाचे आहे? आम्ही माऊलीचे. माऊली जागीर. ठीक आहे. तर रोज तुम्ही हा व्यवसाय करायला येतो? रोज. अच्छा, मला सांगा यावर्षी कोणाची हवा आहे? यावर्षी मला वाटते राणाची हवा दिसते. मला सांगा जिल्ह्यात कोणाची हवा सुरू आहे? अडसूळ साहेब आहे. अडसूळ साहेब. अच्छा, आणि ते येणार आहे. का बरं अडसूळ साहेब निवडून येतील परत? कारण की त्यांना सपोर्ट नरेंद्र मोदीचा आहे, त्यामुळे. दादा मला सांगा, तुम्ही सांगा जिल्ह्यात यावर्षी कोणाची हवा आहे? जिल्ह्यात यावर्षी तर BJPचीच हवा आहे. कारण की BJPने जे काम करून दाखवले आहे, आता जे सर्जिकल स्ट्राईकवर त्यांनी जे काही सगळं काम केलं आहे, ते सर्वात चांगलं काम केलं आहे आणि देशाचा प्रत्येक नागरिक हा एकदम व्यवस्थित आणि चांगलं काम करत आहे. ताई मला सांगा कोणाची हवा आहे जिल्ह्यात? मोदीची हवा. मला सांगा जिल्ह्यात कोणाची हवा आहे? कोण निवडून येईल? मोदी. नरेंद्र मोदी. आनंदराव अडसूळ. का बरं तुम्हाला वाटतं आनंदराव अडसूळ परत निवडून यायला पाहिजे? कांग्रेस का तो बहुत देखे, कांग्रेस का बहुत तमाशा देखे, कांग्रेस के बहुत घोटाले देखे, इसलिए आनंदराव अडसूळ ही बेस्ट है. कोणाची हवा आहे? कोण निवडून येईल जिल्ह्यातून? सांगू शकत नाही. आता मोदी सर्व इकडे मोदी झाला पाहिजे. अच्छा दादा मला सांग, तुम्हाला काय वाटतं जिल्ह्यात कोणाची हवा आहे सध्या? मोदी जे आहे चांगले काम करून राहिले. अच्छा, मोदी चांगले काम करत आहे ना. दादा मला सांगा की यावर्षी जिल्ह्यात कोणाची हवा आहे? बीजेपी. दादा मला सांगा, तुम्ही सांगा कोणत्या गावावरून आलेले आहे, कोणाची हवा आहे यावर्षी जिल्ह्यात? जिसका है शहर दीवाना वो है नवनीत राणा. निश्चितच मला सांगा तुम्हाला कोणाची हवा वाटते? नवनीत राणा. चांगलं काम करते. आतापर्यंत 15 वर्षांना 10 वर्षांना चांगलंच काम केलं रवी राणानं, म्हणून आम्हाला नवनीत राणा आवडते. ओके. निश्चितच आपण अमरावतीकरांच्या प्रतिक्रिया घेतल्या. अमरावतीकरांनी आपल्या समस्या सांगितल्या आहे. अनेक लोकांच्या, शेतकऱ्यांच्या समस्या, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या समस्या आहे. परंतु आता नेमकं कुणाची हवा असेल हे येणाऱ्या 23 तारखेला निश्चितच कळेल. आता आपण इथेच थांबूया. पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.